हाय हॅलो. हॅलो. आमचा आता सध्या ब्लॉग येत नव्हता म्हणून काय हे करू नका आता. म्हणून मी ना सध्या ब्लॉग काढतच नव्हती कारण काय आमच्याकडे थोडा प्रॉब्लेम होता ना रियांची, म्हणून थोडा प्रॉब्लेम होता. म्हणून मी काय ब्लॉग करतच नव्हती. आता माझी सुट्टी पण चालू आहे ना मध्ये मध्ये. रियांची आता सध्या घरात आहे. समरची म्हणून आता मी सेकंडला जाणार ना म्हणून. ते बघा बाहेर कसं ऊन पडलेलं आहे. बाजूला रियांची मस्त आज ऊन आहे, पाऊस नाही आहे. काल खूप पाऊस होता आणि आमच्या घरात लाईट पण दिलेली आहे. आज आम्ही व्हिडिओ काढत स्वतःच होतो तरी पण लाईटच गेलेली काल, म्हणून म्हटलं जाऊ दे. लाईटच दिली. लाईटच गेलेली कालपासून. म्हटलं सुरुवात करूया तर आमच्याकडे लाईटच नव्हती. म्हटलं जाऊ दे चला. आज काय आम्ही दिवसभरात केलं रियांची, आम्ही आज झाडं लावली. चला आपण दाखवूया त्यांना. चालेल. रियांची बोलते चला त्यांना दाखवूया आपण झाडं कशी लावली. हो चला. इथे मी ना झाडं लावले सगळी गॅलरीमध्ये. आता म्हटलं पावसाळा येतोय. हे बघा सगळं फ्लावर गार्डन आहे. सगळी अशी झाडं लावली. उन्हामुळे तुम्हाला दिसत नसेल बरोबर, पण अशी सगळी झाडं लावली. आमचा फ्लावर गार्डन आहे. ते पण आम्ही नाव ठेवलंय फ्लावर गार्डन. हे बघा ही सगळी झाडं लावलीत मी अशी. रियांची पप्पाने जाऊन आणली, त्याला बोलवलं. माझ्या पप्पानी जाऊन आणली आणि मी बाईकनी दिली आणि हे सगळे मी सात झाडं गेली होती. म्हणजे चला झाडं लावून झाडं दिली होती. पावसाची छान होती ना. झाडावाल्याला बोलवलं आणि ते सगळं काढून टाकलं आणि क्लीन पण करून टाकलं. सगळे हे बघा. मोगराचं झाड, हे मोगराचं झाड लावलं मोगरा आज नवीन. हे गुलाबाचं पहिलंच होतं. आणि हा तो जातोय ते त्याचं नाव काय, मला नाव नाही त्याचं काय, मला माहिती नाही. तुम्ही कमेंट करून सांगा. हा ह्याचं नाव काय ते सांगा मला. ह्याचं पण नाही. आणि हे कुठचं आहे झाड, हे ह्याचं काय मला नाव आहे विसरली. रियांशी बोलते कमेंट करून सांगा कुठचं झाड आहे ते. हे तिघत कुठले झाड आहे तुम्ही कमेंट करून सांगा. रियांशी बोलते कमेंट करून सांगा मला. आता इकडे ऊन आहे म्हणून ना हे येत नाही बरोबर. आपल्या चेहऱ्याला ना स्मूथ आणि क्लीन बनवतो. काय आपल्या चेहऱ्याला स्मूथ आणि क्लीन बनवतो. त्याच्यासाठी ना हिला ॲलोव्हेरा पाहिजे. असं म्हणजे ॲलोव्हेरा ते सगळ्यांकडेच असतं, असं काही नाही. हो की नाही. नको बाई कशाला वरती, ती काय आपली झाडं थोडी आहेत. असं तर मी बरेच दिवस मी व्हिडिओ टाकत नव्हती. असाच आपला ब्लॉग घरचा आमच्या दोघींचा. पण रियांची बोलली आता तुझी सुट्टी पडली आपण परत चालू करूया. कारण काय मला कधी कधी अजिबात वेळ नसतो म्हणून मी करतच नव्हती. आता मी सेकंडला दिली तर आता सुट्टी पडली 1 महिना. अब 7th चालू होणार आहे. जून 7th. जून 7ला चालू होणार आहे. लवकर चालू होणार आहे. अच्छा. पावसाचा खूपच गोंधळ आहे. एप्रिल आता एप्रिल 9 का 10ला पडलेली. एप्रिल 9 ते 10ला पडलेली. 10ला हा ना. 10ला पडलेली. आता मेच्या नंतर जून 7ला चालू. बरोबर आहे. अजून रियांची काय काय तयारी करेल ना. रियांची दाखवा तुझे बुक्स नवीन बॅग. कंपोस माझ्या मावशीने आणले. कंपोस 2 कंपोस आणि बॅग. ते टेन्शनच नाही. मावशी पेन्सिल तर आहे. कलर्स तर मी दाखवते माझे कलर्स. रियांशीचं काय बाबा स्कूलचं भरपूर. तिला सगळ्या पेन्सिली पाहिजे. एवढी घाण करून ठेवते ना सोप्यावर की सगळं पेन्सिली हे ते सगळं हे. कलर बॉक्स हा माझा ऑइल पेस्टल कलर्स आहेत. माझ्या मोठ्या काकांनी दिलेलं. हे ह्याच्यामध्ये पुढले 50 कलर्स आहेत आणि एक शेड्स ते एक तसं ब्ल्यू असेल तसं आपण 10 शेड्स असतात. अच्छा. 10 शेड्स. हे बघा मी खोलून पण दाखवते तुम्हाला.
हे बघा आता ऑरेंज आहे. हे बघा हा ऑरेंज आहे. ऑरेंज आहे. हे बघा हा ऑरेंज आहे. डबल टिबल आहे असं. हा शेड्स आहेत. शेड्स. पडेल पडेल ठेवू द्या आता. तिला नुसता कलर, पेन्सिली, बुक, नोटबुक हे पाहिजे सगळं का. एक, आणि दोन, काय तीन, नाही काहीतरी चार, करत पाच. बसणार. 5 शेड्स आहेत ऑरेंज. बघा आता सगळ्यांना सांग आम्ही रोज व्हिडिओ टाकणार आम्ही. आम्ही तुम्ही बघत जा व्हिडिओ टाकला. आणि तुम्ही बघत जा हा. आम्ही कधी बाहेर झाला तेव्हा पण टाकणार. स्कूल चालू होईल त्या दिवशी पण टाकणार. नवीन बुक्स आणतील हा. त्या दिवशी पण टाकणार. तर ते- तू आता हार्ड असेल, सायन्स असेल, तर मॅथ्स दुसरी असेल. राहिलं सायन्स. हार्ड कसलं. आई सायन्स असतोय सेकंड ठीक आहे. तर यांची बोली माझा व्हिडिओ काढतो. म्हटलं ठीक आहे. म्हटलं चला आपण आजी नाती व्हिडिओ काढूया. माझ्या ब्लॉगचं नावच आहे आजी नाती व्हिडिओ ब्लॉग म्हणून. हे बघा माझा एक न्यू इलेक्ट्रिक फॅन. ही चार्जिंग पण होते. हे बघा. हे बघा. चार्जिंग संपली. हे बघा. हा बघ. हे ना ह्याच्यामध्ये लाईट पण येते. बघा. हे तुम्हाला दिसत नसेल. ती सकाळ लाईट गेल्यावर कुठली दिसते. कुठे लाईट पेटली. अरे पेटली तरी पण नाही हे बघा पेटली पेटली. ते पण कमी तिला दिसतंय. मावशीने घेऊन दिलेलं आहे. माझ्या पण मावशी- छान आहे फॅन. माझ्या मम्माच्या आई बाबांनी त्यांची ॲनिव्हर्सरी होती ना तेव्हा त्यांनी पैसे दिले. आम्ही देऊन आलो इलेक्ट्रिक फॅन. त्यांनी 100 रुपीज दिलेले. तुला? हा मला. नाही. मी मोठीच आहे ना पहिली. अजून कोणाला दिली? विराजला 1 रुपया दिलेला. कोणाला. विराज. आणि आपण नाश्ता पाणी खाली जाऊया. आता म्हणते खालीच आहे. नाश्ता पाणी करून खाली झाले. याला नाश्ता संध्याकाळचा द्यायचा तरी काय रोज. काल घावणे केले होते. रोज रोज करू काय. मला नाश्ता वेगळा होईल. आई तू बनवतेस ना नाश्ता. काय बनवू सारखा. आई चला आपण आज भेल बनवूया. मला ना पहिला मी कांदा घेतलाय, मी फरसाण घेतलाय आणि कुरमुरे घेतले. कुरमुरे घेतले आणि मी कुरमुरे घेतले. तिला नाश्ता पाहिजे. थोडंसं टाक. तिला हा फरसाण, कांदा आणि कुरमुरे खूप आवडतात. सारखं आपलं खायचं बस. थोडे कुरमुरे टाक. कांद्याला मीठ लावलेलं आहे ना. बघूया तरी कसं लागतं. टाक. पडेल पडेल. मी टाकले. स्पून आणजा. स्पून आण. काय त्यांचं पोरांचं काय सारखं आपलं सुट्टी येतं का. भेळ बनवली तुम्ही. आणि प्लेट आण तुला. हे काय कांदा, कुरमुरे आणि फरसाण. कुरमुरे खातलेस. बस बस मिक्स कर याच्यात. तर घे. हे बघा आपली भेळ तयार झाली. हा आता तर घे. काढून घे त्याच्यात. सगळी नको घेऊ. मला थोडीशी ठेव. बस बस पडलं सगळं. दाखव भेळ तुझी. हे बघा माझी तेव्हा यांची आपली साधी सोपी भेळ. आता बाय बाय कर. भेळ खा. लिंबू नाही होतं म्हणून मी असंच दिलं. लिंबू पाहिजे होता ना. हा, लिंबू आणि कोथिंबीर पाहिजे होती. पण आम्ही असंच केलं बोलते मी. चला बाय बाय बोल. चल बाय. आणि खा आणि चल बाहेर. चला बाय बाय.